असेल, तथागत गौतम बुद्ध हे कोण आहेत? तथागत गौतम बुद्ध यांच्या वडिलांचे नाव सिद्धोधन असे होते. खरं तर इतिहास हा माहिती सर्वांनाच असतो, परंतु खरा इतिहास हा फार कमी लोकांना माहिती असतो. तथागत गौतम बुद्ध यांचे वडील सिद्धोधन होते. ते शेतकरी कुणबी राजा होते. त्यांनी सिद्धार्थ गौतम बुद्धांना चांगली शिकवण दिली आणि जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना कळाले की या जगात दुःख आहे, तेव्हा त्यांनी वयाच्या 29व्या वर्षी आपला सुखी संसार सोडला. रानावनांचा मार्ग धरला. आत्मदीप भव असा महान संदेश दिला. तुम्हीच तुमचे गुरु होऊ शकता. तुम्हाला तथाकथित गुरु करण्याची गरज नाही आणि कोणाच्या शरण अथवा पाया पडण्याचीही गरज नाही. जगात दुःख आहे हे सांगणारा पहिला बुद्ध होता. जगात दुःख आहे हे सांगणारा पहिला बुद्ध होता आणि अष्टांग मार्गाने दुःख नष्ट होते हेही सांगणारा पहिला बुद्ध होता. आणि जगातलं दुःख नष्ट करून सुख मिळवून देणाराही पहिला बुद्ध होता. आणि म्हणून लोक त्यांना सुख करता दुःख हरता असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झालाय कोण सांगेल बरं? छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आहे. या पाठीमागे देखील एक ऐतिहासिक कारण आहे, ते म्हणजेच शहाजी राजे भोसले यांचा जन्म जगप्रसिद्ध बुद्ध लेणी असलेल्या वेरूळ येथे झाला. बरोबर आहे ना दादा? साहजिकच आहे की त्यांच्यावर बुद्धांच्या विचाराचा अर्थात समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायाचा प्रभाव होता. त्या काळी शिवनेरी किल्ल्यावरून बौद्ध भिक्षुक बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करत असत. त्या शिवनेरी किल्ल्यावर चौफेर बुद्ध लेण्या आहेत. आणि जेव्हा राजमाता जिजाऊ यांच्या पोटात बाळ शुभ होते तेव्हा ते शिवनेरी किल्ल्यावर आले, कारण त्या किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंगी देखील समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्याय बुद्धांचे विचार रुजवावे म्हणून. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. जेथे शिवरायांचा जन्म झाला तेथून 50 मीटर अंतरावर एक मोठी मस्जिद आहे. त्या मस्जिदीखाली एक विशाल बुद्ध विहार आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट ही आहे दादा की आज त्या बुद्ध विहारांचा वापर पाणी साठविण्यासाठी केला जातो, हौद म्हणून केला जातो. आपल्या ज्या प्राचीन गोष्टी आहेत, जे आपल्याला इतिहास सांगतात, त्याच गोष्टी नष्ट करण्याचा प्रयत्न मनुवादी व्यवस्था करीत आहे. याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. सहा जून 1674 शिवरायांचा राज्याभिषेक झाला. खरं तर पुण्यातील ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराज क्षुद्र आहे म्हणून त्यांचा राज्याभिषेक करायला त्यांनी नकार दिला होता. तेव्हा शिवरायांचे जे काही सहकारी आहे ते काशीला गेले आणि त्यांनी काशीच्या गागा भट्टाला छत्रपती शिवाजी महाराज आणि तथागत गौतम बुद्ध यांचं नातं समजून सांगितलं. ते म्हणजेच तथागत गौतम बुद्ध यांचे वडील सिद्धोधन जर शेतकरी कुणबी राजा होऊ शकतो तर छत्रपती शिवाजी महाराज देखील राजा होऊ शकतात. तर या कारणामुळे गागा भट्ट रायगडावर येण्यास तयार झाला. परंतु पुण्यातील ब्राह्मणाने गागा भट्टाला फूस भरली आणि गागा भट्टाने छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने केला. आपल्या कर्तृत्वान पराक्रमी योद्धाचा अपमान राजमाता जिजाऊ यांना सहन झाला नाही. त्या 10 दिवसातच अर्थात 17 जून 1674 मृत्यू पावल्या. शिवरायांनी आपला दुसरा राज्याभिषेक देखील केलेला आहे. कोणाला माहितीये बरं शिवरायांनी आपला दुसरा राज्याभिषेक केला?
या दादांना माहिती आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शिवरायांनी आपला दुसरा राज्याभिषेक 24 सप्टेंबर 1674 ला शाक्त म्हणजेच बुद्ध पद्धतीने निश्चलगिरी गोसावी द्वारा करून घेतला. हा इतिहास आहे, हा तुम्हा आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. संभाजी महाराजांनी देखील 16 जानेवारी 1681 ला शाक्त म्हणजेच बुद्ध पद्धतीने म्हणजेच समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायावर आधारित आपला राज्याभिषेक करून घेतला आहे. हा इतिहास आहे. म्हणून म्हणावेसे वाटते की आपण यश मिळविण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे. यश मिळविण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळविण्यासाठी शिवरायांचा इतिहास माहिती पाहिजे. शिवरायांचा इतिहास माहिती पाहिजे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवरायांना आदर्श मानले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली जयंती ही पुण्यात साजरी केली. तुम्हाला माहितीच असेल, 8 एप्रिल 1627 ला शिवरायांचा जन्म झाला. हा खरा त्यांची जन्मतारीख आहे, परंतु आजपर्यंत मनुवादी व्यवस्थेने आपल्याला 19 फेब्रुवारी 1630 ही जन्मतारीख शिवरायांची सांगितली. खरं तर 19 फेब्रुवारी 1630 नसून 8 एप्रिल 1627 आहे. इतिहासाचार्य दारवटकर यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज खंड 1 चॅप्टर 2 यात 2001 साली नमूद केलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांची खरी जन्मतारीख ही 8 एप्रिल 1627 आहे. 2000 पर्यंत आपण शिवरायांची जयंती ही 8 एप्रिल 1627 साजरी करत होतो, परंतु मनुवादी व्यवस्थेने तुम्हा आम्हाला खोटा इतिहास सांगून 19 फेब्रुवारी ही शिवरायांची जयंती करण्यास भाग पाडलं. खरं तर ती शिवरायांची जयंती नसून RSSच्या गोवळकरांची जयंती आहे. याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवरायांवर पोवाडा लिहिला. शिवरायांना आदर्श मानलं आणि 24 सप्टेंबरलाच दादा 24 सप्टेंबर 1873 ला विषमतावादी धर्मत्याग करून म्हणजेच हिंदू धर्मत्याग करून सत्यशोधक समाजाची स्थापना केली. हा इतिहास आहे. महात्मा